गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज मी आहे माझ्या गावाला. तर मम्मी कालच गेलेली आहे आंबेवाली म्हणजे मुंबईला, आणि मी आज काल इकडं आलेलो मावशीकडून. गावाला आलेलं पाणी पण चेंज होतं तर सर्दी झालेली. आई गेली बाहेर पाणी आणायला गेलेली आहे आणि बसलेलो आहे. आणि आज मोठी होळी आणि परवा का धुळी होत आहे, म्हणजे रंगपंचमी आहे. आवाज बसला जरासा माझा कारण की आणि ते नाक स्पर्श. तर गाईस, तुम्हाला माझा पहिला ब्लॉगमध्ये आता मी तुम्हाला गावची होळी आणि धुळीवंदन दाखवणार आहे, म्हणजे रंगपंचमी दाखवणार आहे. तर आता झोपेतून उठलेले फटाफट आवरून घेतो आणि तुम्हाला सकाळचं वातावरण दाखवतो गावातलं कसं आहे कसं नाही त्याचा जाऊ आहे. ते बघा, ह्याची आहे ही रेती आहे, ही रेती टाकली इथं कारण की इथे जे आहे ना खालचे ते काय बोलतात त्याला, हा लादी लावण्यासाठी टाकलेली आहे. लाद्यामध्ये आहेत, आंघोळ नाही काही नाही, असंच झोपेतून उठल्या तसंच बाहेर डायरेक्टली. तर काही सकाळच्या उन्हामध्ये मी चाललो आहे खाली रेतीला घेण्यासाठी, म्हणजे माहिती नाही ते जो उठलेली आहे का नाही. तसंच उठलं आहे, तसंच खाली चाललेलं आहे. तर तुला पण जाऊ दे खाली फटाफटा. तर काही दीदीला घेऊन आलेलं आहे वरती. दीदीकडे बघ, दीदी तेव्हा तसं तू वरती आलते वरचं घर, आणि दीदी इकडं. दीदी अय आणू अय, बघा या येड्या बधिरांनी काय केले. दिलं रे अशी बसून याच्यावर. इथं बघा किती फ्लावर्स वगैरे आहेत. रेड फ्लावर्स, व्हाईट फ्लावर्स, मँगो ट्री, तुळशी, म्हणजे खूप प्रकारचे झाड आहेत तिथं. आणि ते बघा, ते बघा तिकडं बघा काय मस्ती चालू आहे. गाईज आता इथे बसलेलो आहे मी, दीदी इथे आहे खाते चॉकलेट. दाखव बाई चॉकलेट दाखव. आता चुलीवरती ठेवलेलं आहे गरम पाणी करायला. आता हे जे ताट आहे ना, ते ताट मला बोलवलं ठेवायला. ओय काय पाठी चल गाडी. आता आम्ही जेवण खाऊन झालेलं आहे आणि मी प्रतीक बसलेलो आहे. प्रतीकला ना जरासं सायकलनी लागलेलं आहे. दाखव ना प्रतीक तुझं कुठं लागलं जरा. घेतो ना दीदी, तुम्हाला वाटलं तू आवाज येशील म्हणून, आणि तू बसलेले पुरण करायला. मी तिला घेऊन आलो खालून, आणि नानी करते पोळ्याची तयारी. ते खाली आई करते वरती पोळ्याची तयारी, बघू शकता तुम्ही. नाही आई नानी पुरण करत होती, पुरण सॉरी पुरण जाळतो. हां तो का दीदी इथे आहे, आणि मी होळीची वाट बघतोय. तर रात्री आपल्याला तिथे जायची, तुम्हाला दाखवतो, थांबा जागा दाखवतो तुम्हाला. तर जी तुम्हाला जागा दिसते ना पुढे तेव्हा आता जो बोट जातो ना, त्या बोट त्या माणूस उभा आहे ना, तिथे होळी पेटणार रात्रीशी. तर तुम्हाला तिथे मी दाखवतो. आणि बघा बजीर काय करते बघा, अरे फ्लावर वगैरे सगळं. तर गाईच आम्ही आलेलो आहे इथे. आता रात्रीचे 6-6:30 वाजून गेले, आणि तिथे होळीची तयारी त्याने चालू केलेली आहे. आणि आता होळी पेटवायला अजून टाईम आहे. तर आम्ही सध्या जाऊन आलो. तर गावाला कशी पद्धत असते की होळी पेटवायच्या आधी जे ना होळीच्या खांबाला म्हणजे तिथे होळी बांधणार आहे ना, तिथं पूजा करून घ्यायला लागते. तर पूजा चालू आहे होळी बनवण्याची. तर आता थोड्या वेळ म्हणजे होळी पेटणार आहे, आपल्याला ते जायचं आहे म्हणून दाखव गाईज. तर आता होळीची तयारी होत आहे गाईज, आणि आता आम्ही जेवून घेतो. मस्त भूक लागलेली आहे. तर पट्टा दाखवतो आईने काय काय केलं स्वयंपाक. गाईच आता आईने पोळ्या बंद झाला आहे ना तुझं.
एवढं पुरण उरलं. तर गाईच आता अजून होळी पेटायला खूप टाईम आहे, तर आपण बसलेलो आहे आता इथं थोडा वेळ. होळी पेटल्याच्या वेळेस लगेच जातो, तुम्हाला होळी दाखवायची तर लगेच पळल. तर गाईच बघू शकता समोर होळी पेटलेली आहे. तिथं मी गेलो नाही पुढं, कारण की जर असं पुढे गेलो तर मला कॉपीराईट खूप आला असता, म्हणून मी पुढे गेलो नाही. पण तुम्हाला इथून दाखवते होळी पेटलेली आहे आणि गावाला अख्खे DJ वगैरे लावतात, मग होळी पेटवतात. ती मोठी होळी आहे आणि उद्या धुळीवंदन आहे मित्रांनो. तर उद्याचं पण तुम्हाला दाखवतो. पण तुम्हाला जर की हा पूर्ण ब्लॉग आवडला असेल ना तर लाईक करा आणि कॉमेंट करायला नक्की विसरू नका. ओके.